लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये आज काव्या पार्थला हाक मारत असते आणि म्हणते, पार्थ पार्थ इकडे या. ही मी फ्रेम उलटी करून ठेवते, ही सरळ करून का ठेवताय तुम्ही सारखी सारखी. तर पार्थ म्हणतो, तुम्ही जरा शांत व्हा. तर ती ओरडून म्हणते की का शांत व्हा, लादलेलं लग्न आहे, का शांत व्हा. कुठलीही लादलेली गोष्ट टिकून राहत नाही. एवढी साधी गोष्ट कळत कसं नाही घरातल्या लोकांना. कधी गजरा काय आणताय, कधी श्रीखंड काय भरवायला लावताय, काय झालंय काय या घरातल्या लोकांना. आमच्या लग्नाची फोटो, आमचं लग्न, कुठल्या परिस्थितीत झालंय लग्न हे तुम्हाला माहित नाही का घरच्या लोकांना. विसरलात हे लग्न आठवून लाजावं हसावं असं काही झालंय का या लग्नात. तेवढ्यात नंदिनी म्हणते, काव्या काय चाललंय तुझं. तर ताई तू काहीच बोलू नकोस, लग्न कसं न व्हावं असा आदर्श दिलाय तुझ्या आणि माझ्या लग्नाने, समजलं ना. तेवढ्यात ठरल्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टींमध्ये आत्याबाई बोलतातच. आत्याबाई म्हणतात, हिला काहीच बोलायची शिस्त नाहीये, काय चाललंय काय हिचं. तेवढ्यात काव्या सुद्धा म्हणते की हो नाहीये मला बोलायची शिस्त, लग्न जे झालंय ते वाईट स्वप्न म्हणून विसरायचा प्रयत्न करते. तर ते राहिलं बाजूला, तुम्ही हे पुन्हा पुन्हा मला आठवून देताय का की लग्न कसं झालेलं आहे आणि ते विसरायचा प्रयत्न करतोय की नाही, तोपर्यंत नवीन एखादी गोष्ट करताय. फ्रेम आणून ठेवलीत का तुम्ही इथे बनवून छान, वा पण मस्त हा, ब्रिलियंट, एकापेक्षा एक या घरामध्ये आहेत. तेवढ्यात काव्या विचारते की कुणी आणली ही फ्रेम. तेवढ्यात मिथुन भाऊजी म्हणतात की मी आणली ती फ्रेम बनवून. तर ती म्हणते, वाह मस्तच, तुमच्याकडे मी आशेच्या नजरेने पाहिलं तर तुम्ही म्हणता की मी आणली ती फ्रेम बनवून. मला वाटलं त्या दिवशी श्रीखंड छान झालं, तुम्ही पहिली दाद दिलीत माझ्या श्रीखंडाला आणि माझ्या पाठीशी उभे राहिलात, पण आज काय तर तुम्ही आणलं. तेवढ्यात काव्याची सासू म्हणते, काव्या काव्या ऐक, त्यांची काही चूक नाहीये, मीच त्यांना सांगितलं होतं. वाह, जरा काही सगळ्यांबद्दल बरं वाटायला लागलं किंवा आपल्यासारखे कुणीतरी आपल्याला समजून घेणारे आहेत तर ते झाले समोरच्या पार्टीत सामील. मालिनी काकू, जेव्हापासून मी या घरात आली आहे ना तेव्हापासून मला असं वाटतं एकट्या तुम्हीच आहात की त्या आम्हाला समजून घेऊ शकतात. तुमच्यात मी ते पेशन्स पाहिले की या घरात मी ते कोणाच्यातच पाहिले नाहीत. आणि आज तुम्हीच हे केलं. काकू जरा बघा या फ्रेमकडे, घ्या बघा, जरा समाधान हसू आहे का या फोटोमध्ये. ही अशी आठवण 24 तास नजरेसमोर ठेवणं म्हणजे शिक्षा आहे, ही शिक्षा. मी नाही सहन करणार ती शिक्षा, असं बोलून ती फोटोची फ्रेम गादीवरती फेकून देते आणि सगळेच तिच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात. तेवढ्यात पार्थ म्हणतो, हे बघा आईने असं काही केलेलंच नाहीये, त्यामुळे आईलाचा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. तर ती म्हणते, तुम्ही तर काहीच बोलू नका, समजलं ना. ती फ्रेम दिसू नये म्हणून मी उलटी करून ठेवते, तर ती फ्रेम तुम्ही सरळ करून ठेवताय पुन्हा पुन्हा. आणि मालिनी काकू, आहात ना तुम्ही समजूतदार, मग का नाही समजूत काढत आहात तुम्ही स्वतःची आणि घरच्यांची सुद्धा. तेवढ्यात नंदिनी म्हणते, काव्या नीट बोल, कोणाशी बोलतेस त्याचा भान ठेव जरा, ही तुला कळत नाहीत का, ते आपली आई नाहीये, त्या सासूबाई आहेत, आपण आपल्या आईशी सुद्धा असं बोललेलो नाहीये, मग सासूबाईंशी असं कसं काय तू बोलू शकतेस. आणि जिथे जिथे तू चुकशील तिथे तिथे मी तुला बोलणारच आहे. आणि ते फ्रेम द्यायचा की नाही हा मुद्दाच नाहीये. आपण एखाद्याशी सहमत नाहीये त्याला आपण अपमानित करायचं हे चुकीचं आहे, हे काव्याचं चुकीचं आहे. आणि जिथे जिथे काव्य चुकेल तिथे तिथे मी बोलणारच. आपल्या आई वडिलांनी असं शिकवलेलं नाहीये काव्य आपल्याला. तर काव्य म्हणते, ताई आता आई वडील कुठून आले, तुला सगळ्यांना समजून घ्यायचं असतं पण मला समजून घ्यायचं नसतं कधीच. आत्ता ही फ्रेम पाहून मला किती वाईट वाटतंय, माझ्या मनाला काय वाटतंय हे एकाला तरी या रूम मध्ये जाणवतंय का. असं वाटतंय की कुणीतरी मुद्दाम माझ्या अंगावरती ओरखडे काढतंय. दुखतंय, मला खूप त्रास होतोय, पण माझ्या अश्रू पुसायला कुणीच नाहीये. आता काव्या जीवाजवळ जाते आणि विचारते, काय हो तुमच्या बेडरूम मध्ये पण अशी सेम एक फ्रेम असेल ना, तुम्हाला कसं वाटलं, छान वाटलं ना, खुश आहात तुम्ही, आहात का खुश. आता सगळेच जीवाकडे बघायला लागतात ही अशी विचारते म्हटल्यावरती. आता ती त्याला असा जाब विचारते, तुम्ही जर खुश आहात आणि असाल तर बी हॅप्पी, पण मी हे सगळं सहन करणार नाही, समजलं, मी हे सगळं सहन करणार नाही. आता असे वाक्य वापरल्यावर सगळेच आपल्या जीवाकडे बघायला लागतात आणि आता जीवाला पळता भुई मोकळी होते. त्याला वाटतं आता मी काय करू, ही तर मला जाब विचारतेय
की तुमच्याकडे पण असेल, तुम्ही खुश आहात का? तर आता मी काय करू, माझ्याकडे काही पर्याय नाही आहे. आणि तो काय करतो, तो तिथून सरळ निघून जातो. आणि यानंतर ना पार्थ आपल्या काव्याला म्हणतो, हे बघा तुम्हाला आवडलं नाही आहे ना की फ्रेम बनवून आणली आहे, तर ही फ्रेम नाही लावणार मी आणि काढून टाकतो मी ती. पण तुम्ही राग घालू नका डोक्यात. आणि मालिनी हे ऐकून म्हणते, पुन्हा तेच झालं ना, म्हणजे पुन्हा काव्याकडे पार्थ झुकलाच, तेच झालं नेहमीसारखंच, तिचा शब्द खाली पडूच द्यायचा नाही. तेवढ्यात पार्थ आता मालिनी काकूला सुनवतो. आता मालिनी आत्याला आपला पार्थ म्हणतो की आत्या, हे युद्ध नाहीये, हे घर आहे आणि या घरात माझ्या बेडरूममध्ये काय करायचं काय नाही करायचं ही फ्रेम आमच्या लग्नाची आहे, ते आम्ही पाहू, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मला थोडी शांतता हवी आहे आणि मुळात ही आमच्या लग्नाची फोटो फ्रेम आहे आणि ही ठेवायची की नाही हे काव्या ठरवेल. तेवढ्यात मालिनी काकू म्हणते पार्थ, आणि तो म्हणतो निघा तुम्ही. आता इकडे आपली नंदिनी आपल्या आरुषीला कॉल करते आणि विचारते की बाळा आरुषी, तुझ्यात आणि काव्यामध्ये कधी काही पर्सनल गोष्टींबद्दल बोलणं व्हायचं का, किंवा कोणत्या गोष्टींवर तुम्ही बोलायचं का, हे तिला विचारायचंच असतं. पण त्याआधी थोडीशी ती आईची चौकशी करते की आई कशी आहे. आरुषी म्हणते मी आईसाठी सूप बनवतीये वगैरे वगैरे, असं त्यांच्या छान गप्पा रंगतात. आणि त्याच्यामध्ये नंदिनी म्हणते, वा हुशार झाली आहेस की तू. आता हे बोलता बोलताच ती विचारते तिला की मला काहीतरी पर्सनल गोष्टींबद्दल विचारायचं आहे, तर विचारू का. तेवढ्यात इकडे मालिनी काकू आणि आपली रम्या त्याच गोष्टीवर चर्चा करत असतात की असं कसं काय काव्य वागते, एवढा छान हँडसम मुलगा आहे, पार्थमध्ये काय कमी आहे की ही ॲक्सेप्टच करत नाहीये. त्यानंतर रम्या काही गोष्टी सांगते आत्याला आणि इकडे नंदिनी तर हँग झालेली असते या विचारांमध्ये की काव्याचं काय. आता काव्याचं काय या विचारांमध्ये हँग असतेच. तेवढ्यात तिथे आपला जीवा येतो आणि जीवाही पाहतो ती फोटो फ्रेम आपल्या नंदिनीने सरळ करून ठेवलेली आहे. आणि नंदिनी म्हणते, छान आहे ना, सुंदर आहे ना फोटो फ्रेम, किती छान आहे आणि किती गोड दिसते ना, आईंनी ठेवली आहे ती. आता आपल्या ह्याला जीवाला सुद्धा राग येतो की अरे हे काय आहे आणि मी कसं सहन करू. त्याला आठवतं काव्या मगाशीच किती यावरून बोलली मला आणि काय काय टोमणे दिले, कसं सहन करू मी, मलाही हे सगळं आवडत नाहीये. पण ही बघ ना, ही किती खुश झाली आहे. आणि आपल्याला काव्या काय बोलली की तुम्ही खुश असालच ना, तुमच्या पण रूममध्ये असाल तर तुम्ही खुश असाल तर बी हॅप्पी, पण मी हे सहन करणार नाही. तिलाही किती त्रास होतोय, मलाही किती त्रास होतोय, हा विचार करून चिडचिड करत ना तो तिथून निघतो आणि हंतरून देत असते आपली नंदिनी त्याला हंतरायला, किंवा हंतरलेला हंतरून आहे ना तो विस्कटतो आणि त्यावर झोपतो. आता नंदिनी विचार करते की नेमकं काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं नक्की काय करायचं काय. आणि ह्याला पण राग आलाय, कसं सगळं व्यवस्थित होईल यावरती आता नंदिनी विचार करते. आणि नंदिनी आरुषी सोबत जे काही बोललेले असते ते आठवत असते की मी आरुषीला तर विचारलं होतं की आपल्या काव्याचं तसं काही असेल तर मला सांग म्हणून. ती तर सांगितलं तिने की तसं काहीच नाही आहे म्हणून, कारण पर्सनल गोष्टी जरी मला माहीत नसल्या तरी आपल्या आरुषीला तरी माहीत असतील. कारण जसं आपण समजतो की आपल्याला समोरच्याबद्दल सगळंच माहिती आहे, तसं नाही दिसत आहे काव्याबद्दल. तर काव्याचं काहीतरी अशा गोष्टी आहेत की त्यामुळे हे सगळं तिला अवघड जाते आणि हे समजून घ्यायला हवं. आता इकडे रम्या आणि आत्या, रम्या आईला म्हणत असते की तुला एक सांगू का, एक दिवस काय झालं की मी आपल्या हिच्यासाठी जेवण घेऊन जात होते आपल्या काव्यासाठी आणि माझ्या कानात ब्लूटूथ होते, पण ती काहीतरी रेकॉर्डिंग ऐकत होती आणि त्याच्यामुळे मला ते ऐकायला नाही आलं कारण माझ्या कानामध्ये ब्लूटूथ होते. पण मला पाहिल्या ती अशी दचकली, अशी घाबरली की ती म्हणायला लागली जे तू ऐकलंयस तसं काही नाही आहे वगैरे, असं काहीतरी म्हणायला लागली. मला तरी असं वाटतं की एवढा हँडसम नवरा असून सुद्धा, म्हणजे पार्थमध्ये अशी कुठलीच गोष्ट कमी नाही आहे की तिला तो पसंत नसण्यासारखं काही असेल. आणि त्यामुळे मला थोडासा डाऊटच येतोय की तिच्या मोबाईलमध्ये असं काहीतरी आहे की त्याने ते प्रूफ होऊ शकतं की हिच्या काहीतरी गोष्टी आहेत. कदाचित तिचा अफेअर असेल का किंवा काही, त्यामुळे तिचा प्रॉब्लेम असेल का, काहीही असलं ना तरीसुद्धा तिच्या ते मोबाईलमध्येच आहे. तेवढ्यात आपली मालिनी काकू म्हणते की तू काय टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला ना तिचा पासवर्ड भेटू शकतो. आता तो पासवर्ड कसा घ्यायचा त्याची आयडिया मी तुला देते आणि तसंच आपण
घ्यायचा आणि तिच्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे ते पाहायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, पुढच्या एपिसोडमध्ये रम्या तिला पासवर्ड भेटतो आणि रम्या तो पासवर्ड टाकून बघते आणि काव्या आणि आपल्या जीवाचा फोटोसुद्धा बघायला जाते आणि तेवढ्यातच ना तिथे नंदिनी येते आणि तो जेव्हा फोटो बघत असते ना तेव्हा तो मोबाईल नंदिनीच्या हातात जातो. आता नंदिनी तो फोटो बघू शकेल का हे पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि असेच छान छान व्हिडिओ अपडेट नेहमीसाठी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. उद्या परत भेटू लग्नानंतर होईल का प्रेम या मालिकेसोबत.